नाही ना पाटील, लय कमी बोलले ना तुमचे मामाजी. मग आता सांगा बरं, आता 4 लाख रुपये द्यायला पुरते का मला? त्यातही म्हणते मला सोसायटी काढ लागते म्हणते. 3 महिने त्याच्यात जाईन म्हणते, अर्धे पैसे आधी देतो. असं होत असते का ते? मला काम आहे 7.5 लाख रुपयाचं, आणि काय करावं मग सांगा बरं तुम्ही? त्यापेक्षा आता हराशीतने आता लोकायला आपण सांगितलं ना, येऊ द्या ना मग त्याला, आता वावरातच करून टाकू ना. काय तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही पहा, नाही तिथं बोला काय बोला असते. तुमच्या मामाजीला घेऊन या. तसंच वाटते माऊली भाऊ तुम्हाला. आपल्याला वाटते पुढे हिरो आहे, पण हे पहा तिथं आपण हराशी बोलू ना तर 4 लाखाच्या वर कोणीच बोलत नाही. पाहिजे तुम्ही मग. अरे लोक फक्त कसे असते, बळाय मारते तिकडे, तिथं गेल्यावर मग काही नसते. पहा ना, आता जाऊ ना आपण, मी येतो, मी बोलतो, काही वांधा नाही. आता तुमची इच्छा शेवटी, आता हराशी तर हराशी. येऊ ना आम्ही, येऊ ना, काही हरकत नाही. नमस्कार खादोड साहेब, नमस्कार. काही नाही काही नाही. नाही आज नाही होत ना, मार्केटात येणं होत नाही, कारण की आज हराशी आहे. आता आमच्या गावात वावर घेणं आहे. आता पाहू, आता जर आपल्याला पोचलं तर घेऊ. कसं आपला जरा बजेट कमी पडून राहिला. पाहू ना आता काय होते. तर आता 4 लाख रुपये मागितलं गुरुजीनी इच्छा, आपण पाहू आता समजा 10,000 शिल्लक मागून. भेटलं तर भेटलं. घेते का म्हणलं? शिवलाल घेते का वावर? हे शिवले काय घेते, याची काय शान आहे मग? काय आहेच काय जवळ? त्या पोट्ट्याची बक्षीस आलेले 5 लाख रुपये त्याच्या भरोश्यावर उड्या मारून राहिले. जवळचे असं लसलं 1-1.5 याच्यावर नाही. मग काय घ्यायचं शान आहे त्याची? सांगू राहिलं ऐका ना, काय म्हणते पाहते. 8 मागितलं बा गुरुजीनं, आता काय 8.5 पर्यंत जाईन लसलं वावरते, याच्यावर नाही जाते. हो काही नाही, आता काय आपला तेवढा नाही ना बजेट, आपला 7चाच बजेट आहे. 2 माजोळ आहे, पोट्ट्याचे 5 लाख आहे. म्हणून कसं आपण आता पाहू, आता विचार करू राहिलो बा. पाय म्हणलं आहे तुला, काय म्हणलं माऊली? पाय म्हणलं काहीच विषय नाही, तुला सांगतो ना, 8 येत नाही तिथं पाहिजे तू. काय करायची गोष्ट नाही ना खादोड साहेब. हे 2 एकराचे 8 लाख सांगून राहिलो ना मी. 1 एकर कुठं आता का 8 लाख रुपये जाते आमची इथं? बोलता 10 लाख रुपये एकराने घेऊ? नाही हो कर बा, 10 लाख रुपये पुरत नाही बरं खादोड साहेब. हे बा पुरत नाही ना. मग लसले 5 घेतो मी. 10 लाख म्हणजे समजा बस होते आपल्याला 2 एकराची. अरे काय बोलता? नाही ना, अरे पुरत नाही ना आपल्याला. 10 लाख रुपयात भेटते ना वावर. बापरे, शिवला लावते वाटते हिंमत नाही का? खादोडीला फोन लावला. हो खादोडी देते वाटते पैसे. काय बोलता म्हणजे? कोणी किती काही बोला नाही का, त्याच्यावरून आपल्याला 1 लाख बोलायचा? नाही हो, नाही ना, नाही ना बा, लोक लय आहेत आमच्या गावात पैशावाले खादोड साहेब. फालतू राजा 11, 12, 13 लाख रुपये जर एकरनं गेलं तर मग काय करसान? बापरे, म्हणजे 15ची हिंमत लावून राहिली का तुम्ही? अरे पण काय फायदा काय तुम्हाला? मग फायदा काय त्याच्यात? काय उरणार आहे याच्यात? असं म्हणजे समजा वीट उद्योग नाही का, म्हणजे विटासाठी माती न्यायची काढून नाही का, पुरी म्हणजे 2 एकराची पुरी माती काढून न्यायची, मग शेत तलाव करायचा, त्यात मच्छ्या टाकायच्या नाही. असं हो का? हो राजा, मग आहे बरोबर नाही का? म्हणजे तुम्ही त्यातली माती शिकता वाटते मग तेवढी 10 लाखाची नाही. असं आहे का ते? बरं मग बोलू का? मग बोलतो मग मी. ठीक आहे मग. 15 लाख रुपये एकरापर्यंत बोललं चालते ना मग? ठीक आहे मग, काय हरकत नाही, बोलतो मग मी. हो 15पर्यंत ना का त्याच्यावर आहे? हो का? बरं तुम्हाला सांगतो तसं. म्हणजे घ्यायचंच आपल्याला. बरं ठीक आहे मग. हो वादा नाही, फक्त पैसे म्हणलं मग कसं लवकरात लवकर पाहिजे कोशिश. म्हणजे कसं करावं तर? हो का? आजच पाठवता का? बरं ठीक आहे, बबनला पाठवून देतो तुम्ही. हो गाडीने पाठवून देतो. ठीक आहे मग, ठीक आहे. ओके, आता जा तुम्ही हराशीले पाहतो मग. घ्यायचं म्हणजे घ्यायचं समजा नाही का? ठीक आहे, शेवटची बोली आपलीच. ओके. बाबा शिवलाल भाऊ का काय म्हणलं? काय सपोर्ट वाटते खादोडे साहेबाचा नाही? फोन आलता वाटते. आता काय शेवटी संबंध आहे बा, असं आहे ते कशी ना. आता तुला तर माहिती आहे आपले कसं आहे तर. पण जाऊ दे. हो आता बंडू भाऊ तर फायदा होऊन राहिला ना, त्याला जर जास्त पैसे भेटले तर फायदाच आहे का नाही? जाऊ दे ना, हराशीत बोलू आता. काय बोलतो तर पाहू ना, लोकांची कुठं गावकात आहेत. दाखवून देऊ मग आपली बी काय आहेत. बस घेऊनच ते आपल्याला कसं घेणं आहे म्हणजे घेणं आहे आता. आपण ते हिंमत लय मारू राहिला. 15पर्यंत आकडा ऐकवाला मला. त्याला काय 15 लाख रुपये? मग 1000 स्क्वेअरचा प्लॉट राजा 1 कोटी रुपयाला घेतात ना ते. मग हे काय आहे, याच्यातही बिझनेस माइंड लावला त्यानं. ते म्हणजे 2 एकर वावर घेऊन घ्यायचं म्हणजे आपल्याला. वावर माया नावानं समजा, माती द्यायला देऊन द्यायची. हो माती वरची सगळी काढून नेईन चांगली, 3-4 फुटापर्यंत. वीटभट्टी चालू करणार आहे. वीटभट्टीत पैसा कमवून राहिले ते वरचा. बस झालं का? पुढे शेततळं तयार करून मच्छी पालन करू म्हणे. मग त्याचा माइंड कसा बिझनेस माइंड असते. म्हणून 15 लाख नाही 20 लाख घेतलं तरी चालते म्हणते. मग अशी हिंमत आहे त्याची. पाहू ना आता आपल्या गावात त्याची कुठं हिंमत आहे तर. हाच आपण आता. चला मग, किती टाईम आहे? 1 घंटा आहे का? बरोबर येतो घरून चहा पिऊन. अरे भाऊ दलित दूर होते वाटते तुमची. जमते वाटते. जर का 15 गेलं ना, मला सा बिलकुल 2-4 एकर शिल्लक होती याच्यापेक्षा. घेईन का नाही काय माहिती का? पण घेईल का नक्की? काय सांगता ते? घेईन नाही घेईन तर? वीट भट्टी टाकली म्हणा, मच्छी पालन केलं नाही समजा ती. एखादी फॅक्टरी टाकून द्या चुकता आहे ते. त्यावर काय पैशाची कमी आहे? जागा पाहिजे त्याला. एखादं गोडाऊनच तयार करी. त्याला काय पैसा? अमित भाऊ काय होते काय नाही पाहू आता. हराशीत नाही का? चला मग पाटील या म्हणलं मग. पाहू ना आता कुठं बोलते शिवला. पाहू खरी. हाच ना आता मी तुम्ही यासोबत. हो येऊ आता. चला. नाही काहीच काळजी करू नका तुम्ही. प्रदूषणही होत नाही, काहीच नाही. परमिशन 100% भेटते. कारण की गावाच्या बाहेर वावर आहे ना का? गावात थोडी आहे काही. पण एक तर म्हणलं माती लय आहे वावरात नाही. वीट भट्टी एकदम चांगली सक्सेस होती तुमची. हो लागन तेवढी माती निघते. हे बस तुम्हाला सांगतो ना, काय आता समजा जरी आपण 15 लाखाने घेतलं समजा, तरी हे बा 2 एकराची 30 लाख जर गेले आपले, 30 लाखाची माती खपते ना, विटा खपते. मग काय तर लय मागणी आहे ना. मग मातीच कुठं आहे? 100% साहेब तुम्हाला पुरते. काही हरकत नाही. फक्त कसं पेमेंटचं पाहिजे बा. समजा 1 एकर मला देसान, मग 1 एकर तुम्ही घेसान नाही का? चालते काही हरकत नाही. मी 7 लाख रुपये देईन बा. बाकी मापाशी काही जास्त नाही. वरचे तुम्ही देता मग जे काय होईल ते. ठीक आहे मग. बाबा शिवलाल 15 लाख रुपये एकर कोण घेणार बाबा? कुठच्या इटाची भट्टी टाकते बाबा वावरात आता. नाही हे बा तुम्ही येऊच नका ना साहेब. तुम्ही आले की मग कसे लोक गोंधळ करते. परगावच्या माणसाला वावर देता का बा? असं तसं मी बोलतो. तिथं मग रजिस्टर ऑफिसला तुमच्या नावावर मी उतरून देतो. तिथं हेरफार. इथं कसं म्हणजे मग चंगळ करते लोक. आमच्या गावातले लोक माहित नाही तुम्हाला. काही वांधा नाही. 15 लाख रुपये एकरान तुम्हाला मी कव्हर करून देतो. इथं कोणाची हिंमत नाही तेवढी. तुम्ही कसं वीट उद्योगसाठी फक्त परमिशन हे ते बाकीचं पाहा तुम्ही. ठीक आहे मग. ठेवतो मग. मामीजी तुम्ही कसं काय म्हणला? पैदल गाडी कुठे गेली?
नेली आता काय न्यास लागते असं काय आहे का? झुंबर चालला त्या सासऱ्या घरी मॅडम राहू दे बाबा मला आता किती दिवस लागते किती नाही तर म्हणून मी एसटीने गेली पण आली बाबा. तसं हो का? काय वावर घर घ्यायचा विचार वाटते म्हणून आले वाटते नाही? असं वाटू राहिलं म्हणूनच लवकर आले तुम्ही. अरे बाबा आम्ही काय घेतो बाबा आता तूच तर म्हणून काय गोष्टी सुरू होत्या बाबा 15 लाख रुपये एकराने घेऊन राहिला म्हणजे काय आमची हिंमत लागणार आहे बाबा. हो आता ते काय तुम्ही ऐकलं वाटते नाही का? हो ते आता कसं आहे खादोडे साहेब आहे त्याची इच्छा होती की बा वीटभट्टी टाकायची तर मग जमीन पाहिजे सुद्धा 2 एकर तर मग हे आता माऊलीची कशी काळापट्टा आहे चांगली माती भरपूर निघते पण मग मच्छी तलाव टाकू पण पुढे आपण असं तसं बिझनेस माहिती आहे माणसाचा. आता मग कसं नावानं घ्यायचं मग मला त्याला उतरून देणार काहीतरी आपल्याला मोबदला भेटन बस असं आहे ते. बाबा मग इतक्या मागात कोण घेते रे मग तर मग ते खादोडे साहेबच घेणार आहे. मी तर म्हणत होतो माऊलीले सरळ सरळ 15 देऊन दे काही बोली बोलू नको काहीच नको पण ते म्हणजे नाही बहाराशी बोलायची आहे. मग चला मग आता वावरात चाललेत लोक आता अर्ध्या घंट्यातनी हो मी येतोच तिकडे आता बबनले पाठवा लागते गाडी घेऊन पैसे आणण्यासाठी हो अर्धे पैसे आधी देऊन द्या अर्धे नंतर म्हणजे घ्यायचं आहेच आपल्या 100% तर या म्हणलं तुम्ही बहाराशीत जर घेत असाल तर झुमऱ्या म्हणे बाजार असं कसं ऐकू आलं तर मला इकून तिकून. काय नाही घ्यावं तुमचं तिकडे वावर नाही खपला आता याच्या लोकांच्या पेट्या तयार आहेत थोडी जाऊ दे काही पडायला नको त्याच्यात. बरोबर जा बाबा काय पाहा तुम्ही काय आली का तू आता चला बरं लवकर 10 वाजता तिथं हराशी बोलणार आहे लोक तिथं गेलं बरं राहते मग काही ॲडव्हान्स घेऊन घेऊ 10,000 रुपये बस चालेल कर लवकर थैली गेली ठेव चाल मग. बाबा झुंबर काही जाऊन फायदा नाही आहे आपल्यासारख्या वावर हाती लागते का ते काही बी आपलं एक तर आपल्याजवळ पुरेपूर पैसा बी नाही आपलं तिकडे चिकनी डोंग्याचा वावर आहे का मग पैसे जमा करा ऐकून तिकून जोड जा काही आपला बजेट बसत नाही पण लोक म्हणलं पैशाच्या पेट्या घेऊन तयार आहेत म्हणलं 10-15 लाख रुपये एकरानं लोक आताच बोलून राहिले रस्त्यानं. कोण बोलणार 4 लाख रुपये दे कर ना गुरुजीने मागितलं याच्यावर कोण मागितलं कोण रे मागितलं. ना तुला काय माहिती आहे आता मी ऐकलं ना फोनवर तिथे ते शिवल्या गाडी घेऊन चालला होता ना बाबा ते खादोडीचा फोन आला त्याला म्हणे वीटभट्टी टाकायची म्हणे 2 एकर वावर घे म्हणे मग त्याच्यासाठी घेऊन राहिला ते मग त्याला पुरत नाही का ते 10-15 लाख रुपयाची गोष्टी करून राहिला होती. बापरे खादोडी आलाच का म्हणतात आता काय त्याला याच लागते वाटते नाही का असं असं पाहू ना तरी आपण जायला काय हरकत आहे जाऊन भाऊ भेटलं तर भेटलं नाही भेटलं नाही भेटलं खरं काय खोटं काय आपल्याला माहिती आहे का अजून काय काय नाही. नाही बाबू जाणून येणार चक्कर आहे फालतू काही यायला पुरत नाही मी काही येत नाही तूच पाहिजे तूच बोलतो ते लयच लय असलं तर 7 लाखाला भेटलं 2 एकर तर घे नाही तर काय आपला बजेट नाही. पण काही असो तिकडे तरी येतो तरी काय हरकत आहे नाही भेटलं नाही भेटलं 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 जायला काय हरकत आहे येतो लवकर तयारी कर लवकर चाल फटकन थैली गेली ठेवते. मी काय म्हणतो शिवण ऐक ना तू एखाद्या वेळेस जरा माघार घेत जा ना तुम्ही तुमच्या दोघांच्या ना कसं आहे गेम होऊन राहिला ना माया मध्ये आता माझोड आहे का तू खरं सांग बा माझोड जमीन आहे का मग मध्ये पाहिजे नाही का तुम्ही सांगा बरं 2 एकर कुठची तरी तुमच्या आपल्या गावातली जर भेटली तर बरं नाही का मग आम्ही परगाल जाऊ का सांगा बरं तुम्ही एक तर कोणी विकत नाही जमीन आजकाल कसे आता 2 एकर इकाले काढलं तर घेऊ द्या मला का तुम्ही तुम्ही मदत करून राहिले एक तर तुमच्या जवळ पैसा आहे आणि तुम्ही आता जर मदत करसाल तर मग रेट वाढून फालतूचा हो म्हणजे आपलीच कॉम्पिटिशन आहे ना याच्यात. पण आहे ना शाळेचं आहे ना तापुशी मग 4 एकर शाळेचं तू करतं तर मग आता काय बस झालं ना तेवढं नंतर घेऊन तू कोणाचं नसते ना रावजी तुम्ही कुठे त्याच्या पुढे करता चक्कीच्या वक्ती तुम्हीच पुढे होते का नाही कोणते काही घ्यायच्या वक्ती पुढे म्हणजे का तुम्हीच घेता का सगळं आम्हाला एखाद्या 2 एकर वाढत बस होते मिळालं ते शिवल्याचं 1.5 एकर होतं ते त्यांना सोडलं ना म्हणून म्हणलं कसं महाबशी मग कसं 2 एकर वाढून जाते मग 4 आणि 2 6 होते महाबशी म्हणजे ऐकत नाच तुम्ही नाही का बरं नको ऐकू मग काय हरकत नाही ना मग मी तुम्ही पाहूनच घेऊ का तिथं 7 नाही 8 लाख रुपये नसलं ना तर घेतो का जो लावा तुम्ही हिंमत लावा आता किती आहे पाहूनच घेऊ काही हो नाही का सुद्यामध्ये सांगू राहिला ऐकून राहिलं हो ना आता लक्षात चालू नाही का धाबा आहे सगळ्यांना का फालतू बोलू राहिला जाऊ दे आता तू बोलस तू किती बोलतो पाहूनच गेला का माई बी मग येऊ द्या ना वावरापर्यंत तिथं हरायचे तिथं चालले ना तुम्ही. नाही ना मी येऊन राहिलो पण गाडी आपल्या कामोकामी चालली ना बबनराव चालले पैसे आणण्यासाठी पैसे आपलं ॲडव्हान्स द्यासाठी. ते मग फोन आला ते खादोड साहेब तेच का म्हणजे पैसे देऊ राहिले का अर्धे बरं आहे मग आज सौदा आहेच वाटते फिट. काय त्याचं झाला वाटतं फोन काय आता गडबड करू राहिले ते काय करावं. बोला साहेब बोला खादोडे साहेब बोला म्हणलं बोला. हो आता बबनला पाठवून राहिलो मी गाडीनं हो आपल्या कमांडरनं पाठवून राहिलो मी हराशी तिकडे जातो लवकर 1 तासात पाठवून देते पैसे घेऊन म्हणजे मग कसं इथं काय झालं की क्लिअर झालं की आपण इसारपट करून टाकून मोकळं करू. इसारपट हराशी व्हायचे आणि इसारपट बाबा लयच मोठ्या गोष्टी करू राहिला. नाही तसं काहीच नाही ना नाही काहीच अडचण येत नाही ना मग मी असल्यावर तुम्ही काय लोड घेता आपल्याला काय वीटभट्टीसाठी पाहिजे का नाही मग यायची काय शाना घ्यायची कोणाची मग पाहू ना कोण घेते तर पाहू ना किती हिंमत आहे त्याची आता तुम्ही असल्यावर मला काय भेवा आता 10-15 पर्यंत चालते म्हणता ना मग काय हरकत नाही करतो मी बरोबर ठीक आहे आता बबनरावला पाठवून राहिलो मी बस गाडी इथं आलो मी ओळाखाली येऊन राहिला ते आता न्यारी करून येतो म्हणे हो ठेवतो हो ठीक आहे आला वाटते बाबा नाही का सर बाबा लवकर आहे का बाबा एखादी सुटकेस आण पैसे काय देतात तू पैसे बँकेतून काढणार आहे तुला आणणं आहेत खादोडे साहेब तिथं हजर आहेत बँकेत लवकर त्या पेटी घेऊन ये जा मग 10 लाख रुपये आणणार ना पण आपण सुटकेस आता कुठची मी सुटकेस नाही ना माघारी सुटकेस दे मग ताईची दे मग आले का निरा भिकारी साहेब का तुम्ही मग एक सुटकेस नाही का तुमची चल माहिती दे तुला सुटके चल पटकन पटकन जा पटकन ये पण मला वावरात जायला चटकन चल मग काय म्हणलं हे काय गडबड काय सुटकेस आणि ते 10 लाख 20 लाख काय गोष्टी काय माहित नाही का तुम्हाला मग सकाळीच फोन आला होता खादोळेचा मग काय ते घेऊन राहिला म्हणते वावर हो याच्या नावानं समजा पुढे मग करण ते काही ना काही त्याच्या हिशोबानं तर ते ईट भट्टी टाकणार आहे म्हणजे तिथं हो तर त्यासाठी मग कसं जास्तीत जास्त भावारीत घेणार आहे ती अशा गोष्टी ऐकल्या मी त्याच्या आता मला वाटतं बहुतेक 10 लाखापर्यंत एकरानं घेऊ शकते ते असा अंदाज आहे. बोलून राहिला आता त्यानं गालीकडे तोंड घातला आता विनाकर भाव वाढून राहिला का त्याचा फालतूचं आणि दिसतं आता हे आम्हाला वाटलं 5-6 लाख रुपये भेटन आपण ते आता शिवल्याच्या नावाने घेऊन राहिला ना आपण थोडी म्हणता येते की बा दुसऱ्या गावाचा माणूस नाही म्हणून शिवल्या बोलून राहिला शिवल्या पैसे देऊन राहिला ना असं आहे त्याच्या नावानं करून देऊ राहिलो आपण मग ते करण त्याच्या नावाने हेरफार काय आहे ते म्हणजे लय दाखवून राहिलं नाही म्हणजे काय आपल्या हाती लागू देते का नाही वावर
विशेष नाही, घेऊनच राहिलं ना ते. मग 10 नाही 15 लाखाची तयारी दिसून राहिली मला त्याची. मग त्याचा पुरा प्लॅन आहे ना, मोठा प्रकल्प आहे त्याचा, की आता पहिले वीटभट्टी करायची म्हणे, पुरी माती लंबी करायची आणि बिलकुल पुढच्या वर्षी आपलं मच्छी तलाव तयार करायचा म्हणे, मच्छी विकता येते म्हणे, मग चांगल्या ट्रकनं मच्छ्या जातील म्हणे. आपल्या लय गोष्टी ऐकल्या नाही त्याच्या. मग 100% आता मोठा उद्योग म्हणजे तिथं ते त्या 2 एकरात काय करा त्याचं त्याला माहित बा, कोणता प्रोजेक्ट आणून काही सांगता येत नाही. आता खादोडे म्हणले आता पैसा आला म्हणून आता आपलं काहीतरी आता जाणं आहे, काहीतरी हराशी बोलणं आहे. आपल्या हाती काय लागू देत नाही त्याला. मी तर नसते झालं त्या खादोड्याची माया कुठे बी आलं की तोंड मारत राहिले का? आता पैसे आहेत मग काय इच्छा जमीन घेते का इथं इटभट्टी टाकते का? बाबा ते काय मी चाललो पुढे आता वावरात नाही. मला कसं ते माऊली म्हणलं लवकर ये म्हणे. या मग तुम्ही हराशी पटकन बोलणार 10 वाजता टस. मला दडपून घ्या, वावर घेता ना तुम्ही, घ्या खादोडे कोणाला घेऊ देत नाही म्हणजे, घ्या आता टोले. मी काय म्हणलं कंदिराबाजी कसं या खादोडे स्वतः लागते आपल्याला, कोण की लय आता हे भारी चाललं आपल्या गावाला. त्याला बरोबर वावरात नाही, मी सांगतो तसं पोहोचते आता कार्यक्रमात. चला तुम्ही वावरात चला फक्त. आता त्याचा विचार करायच लागते, तुझी गोष्ट बरोबर लक्ष म्हणा. चला बरोबर वावरात नाही, त्याच्यावर काही ना काहीतरी पर्याय काढाच लागतात. चल आले आता सगळे लोक आले. तेच म्हणलं तर आता तुम्हाला तर काही सांगायची गरज राहिली नाही. आता शिवलालचा विषय आला सगळ्या कानापर्यंत, काय आहे काय नाही तर सगळं समजलं त्याचा विषय. ते आता काय बाई मोठी सांगे काय 15 लाख 10 लाख रुपयाच्या गोष्टी करे बरे, घ्यायच्या बरोबर खादोडे घेणार आहे वावर वीटभट्टीसाठी, असं ऐकण्यात आहे बा. बस 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 झालं. आता आपण इकडे किती लढाई केल्या, काही केलं तरी ते आपल्याला वावर भेटू देत नाही, कारण की त्यानं पूर्ण खादोडीशी संपर्क साधलेला आहे आणि ते किती पैसा होताले तयार आहे. ते इथं वावर घेईन, इथं आता धुपट करून त्या भट्टीचं आणि ते मच्छी पालन सरे म्हणजे गोंधळ गोंधळ करणार आहे. आता याच्यावर काय इलाज करायचं तुम्ही सांगा. आता त्यासाठी बोलायला जर आपला फायदा होत नसेल तर मग याचाच काय उद्याचा शिवल्याचा आणि याचा खादोड्याचा. कारण की त्याला माहिती आहे आपण काही 7 लाखाच्या वर बोलत नाही. ती 8 लाख बोलते, 16 लाखात 2 एकर वाढते कव्हर करते. तर आपण कसं मागं हटायचं नाही. कंदीला पाहिजे तुम्ही 1 एकरच पहा, 1 एकर मी पाहतो. आता आपण बोलत राहायचं आणि ते 15च्या वर गेला की आपण हात काढून घ्यायच्या. त्याला 15 ने 16 लाख रुपयावर पडलं पाहिजे वावर, म्हणजे 32 लाख रुपयात गेले का दणके किती घेतात. कारण की 15-16 लाख रुपयांनी पुरतच नाही ते. नाही मी तर म्हणतो 15 नाही 17 म्हणून आपण लेखाचं 18 घ्यायचं काम पडलं पाहिजे त्याला, इतका दडपून दे पुरा. बरं मग तसं करू नाही का. मी काय म्हणतो, जर समजा आपण 8 लाख म्हणले आणि त्यानं जर पुढे शब्दच नाही बोलला तर मग आम्ही मुंगशिरा म्हण मी 1 एकर घेऊन घेईन. मग चालते ना. मग बिलकुल तुम्ही दोघा मिळून 1 एकर घेतलं तरी काही हरकत नाही. मी जास्त बोलणार नाही, तुम्ही बरोबर कव्हर करून टाकता. मग त्याचे फक्त आपण आपल्याला पाहायचं की कुठपर्यंत जाते. आता पाऊस मग आता नाही का 15 लाख रुपये एकराला घेतो म्हणजे नाही का. चला घे म्हणा, पाऊस लेखाची किती हिंमत आहे नाही का. पण आपल्या धवस मारू राहिला ती. चला मग आता ठीक आहे, चला पाहू. आता बंडभाऊ कावऱ्याचं इथं 6 एकर वावर आहे, समोरून आले तिकडून ते 4 एकर सोडून द्या. हे जे 2 एकराची पट्टी आहे हे पट्टी यायला विकायची आहे. तर आता याची किंमत काय करायची काय ठरवायची ते तुम्ही आता हराशी बोलायचं आहे. आणि रक्कम हे 7.5 लाख रुपये नगदी लागेल, बाकीची रक्कम 3 महिन्याच्या अंदर जमा व्हायला पाहिजे असं यायचं म्हणणं आहे. तर आता झाडाखाली चला, तिथं आपण हराशी बोलून घेऊ. वावराचे धुरे गिरे साफसफाई ओके आहे, बिलकुल टेन्शनचं काम नाही, पेराच्या कामाचं वावर आहे. मी काय म्हणतो काशीनाथ माऊली भाऊ, जर तुमची म्हणणं नसेल काही तर म्हटलं 1 घास 2 तुकडे करून टाकू आपण. एकच शब्द बोलतो, सांगा म्हणलं कसं काय करतात. हराशी बोलायचं काम नाही. अरे म्हणजे काय तासपशी पैसा आहे का म्हणलं, काय स्वतःला पैशाला समजून राहिला तू. आम्ही काय बोलू शकत नाही का म्हणलं. किती आहे तू, किती बोलतो तू सांग किती बोलायचं आहे तुला. कधी राबस तसं काही नाही, चिडाचं काम नाही ना. तुम्हाला जर समजा बोलायचं बोला ना, काय हरकत नाही. पण मी म्हटलं बा जर तुम्ही जास्त बोलत नसाल तर मग कसं विनाकारण टाइमपास करायचा म्हणून. बस म्हणजे काय टाइमपास आहे, आमच्याकडे पैसे आहे म्हणलं. तू काय समजू नको तुझ्याजवळ आहे म्हणून. मग आम्ही बोलतो काय बोलास ते बोल म्हणलं. तू काय छान आहे तू इथं. चला आता सगळ्याचं म्हणणं आहे की हराशी बोलायचं नाही का. चला शिवलाल भाऊ चला सगळे जण तिथं चला करून घेऊ. मग तर आता सुरुवात करायची हराशीले. 2 एकर वावर बंडभाऊ कावरे हराशी बोलणारे हजर आहे. तर चला सुरुवात. गुंपा मावशी करा सुरू. नंबर 1 4 लाख रुपये एकराचे, 2 एकराचे 8 लाख. याले म्हणजे आकडा पहिली सुरुवात, याले म्हणजे सुरुवात. चला लक्ष्मण भाऊ धाबेवाले बोला म्हणलं खनकून. 4.5 9 लाख रुपये 2 एकर. काय रे जा काय चालू हे. अरे काशीनाथ एखादं पण बोला ना म्हणा. हे काय आता 50-50 वाढवल्यानं कसं किती टाइम होईने. एखादं पण बोला म्हणा फटकन. काय तर शेवटचा आकडा सांगून द्या म्हणा. शिवलाल बोल तुम्ही काय तुमचा पैसा तुम्ही थांबा जरा, गडबड काय करता, तुमच्यापेक्षा लय आहेत ना. बोला कधी बाबूजी. चला द्या तुमचा आकडा. लागला 10 लाख रुपये. 10 लाख रुपये 2 एकराचे. 10 लाख रुपये. मी आलं बाई 1 एकरात 10 म्हणलं का. बरोबर ठीक आहे. चला 10 लाख रुपये 2 एकर. चला बोला पुढे बोला गुरुजी. 11 लाख 5.5 घेऊन घेऊ. चला 11 लाख 2 एकराचे. 4 11 गेले गुरुजी. चला बोला पाटील लारी पाटील. 12 लाख रुपये 12 लाख 2 एकराचे. 6 लाख रुपये एकरानं. चला मनोज पाटील घालता येणार म्हणलं. 13 लाख रुपये 13 6.5 ना बिलकुल मारत राहा झुटके. 13.5 2 एकर एकटाच घालता येणार. तर चला आता पहिला राऊंड मारुतरावपर्यंत 6.5 लाख रुपये एकरानं समजा घ्यायला तयार आहे. तर मी काय म्हणतो दुसरा राऊंड काय आता आपण बोलत बसू नये. मापाशीच फायनल करून टाकू. 1 गाव 2 तुकडे. शिवलाल एकच लाल शिवलाल. तर काशीनाथ 10 लाख रुपये एकरानं शिवलाल टोयगोटे फायनल कर 2 एकराचे. 20 लाख रुपये क्लिअर. ऍडव्हान्स 10 लाख. म्हणते लाल एकच लाल शिवलाल हाय कोण तयार. चला बोला हाय का कोणी. 10 लाख रुपये एकरानं घ्यायला तयार आहे म्हणते. हाय का कोणी. करू फायनल. 1 2 2 कोणी आहे 2 2 2 2 2 2 2 2 बोला गुंपा मावशी तुमच्यावर आलेला आहे.
का नाही बाबा, लक्ष्मण बोलला पाहिजे पुढे. आता झुमर म्हणे बोलत राहा 15 लाख आलो. जाऊ दे, बोलूनच टाकू नाही ना. हा लिया म्हणलं 10.5 लाख रुपये एकर, 21 लाख रुपये 2 एकराचे. हा त्याला लिया गुंबाबाई घर फिरवे. 11 लाख रुपये ना 2 एकर, त्याला 22 लाख रुपये. ले लक्ष्मण किरकिरे. कंदी लाभाची काही कमी नाही म्हणलं. चालली 23 लाख रुपये 2 एकराचे. 11.5 शिवलाल भाऊ 23 लाख रुपये म्हणते म्हणलं, जरा 11.5 लावा हिम्मत गुरुजी. कसं अभि नसतं अंगावर नाही आलं पाहिजे नाही का. हो पुढचा जर बोलला नाही तर आपण वाचे शिवलेला कसं मधातून पाया दुखता नाही. नाही कॅन्सल करायला पडते. नाही आपली काही हिंमत नाही म्हणलं बा. हो झालं आपलं कसं फायनल. हो आता आपलं याच्यावर नाही बोलू शकत आपण. कसं करू राहिले गुरुजी तुम्ही. थांबा ना जरासं. शिवले 15 लोक जाऊ द्या. थांबा तुम्ही. गडबड काय करता बोला ना तुम्ही. नाही ना कसं अंगावर याचा ना फालतू. ते नाही बोललं तर मग काय करा. नाही मी आता बस झाली आपली लिमिट झाली. बोला ना गुरुजी तुम्ही. फालतू कसं आपल्याकडे पाहून आहे ते. हां बोला हो मी हा ना मी घेतो तुम्ही टेन्शन नाही. चला हो ठीक आहे. चला 24 लाख 12 लाख रुपये ना. चला लिहा गुरुजीला करा फायनल. लावू दे हिंमत लेगाची. 12 लाख रुपये. चला बोला पाटील, चला बोला. टाका फायनल आता 25 लाख रुपये 2 एकर. हो घेतलं म्हणा मनोज पाटला ना. चला घ्या क्लिअर करा. चला मार जरा. आहे का काही काय बस करू एंड करू का. कसं करू एंड करू एंड. चला 25 लाख एक पाटील. हा मार जरा सुटके. झाली का संपली का. काशीनाथ भाऊ थांबा ना. गडबड नका करू. अजूनही 2 नाही 3 राऊंड झाले तर मागं नाही हटत ना. मला मारत राव म्हणते ना. ल्या 14 लाख रुपये एकरानं. चला ल्या बिलकुल 28 लाख रुपये मारत राव. मुंशीराम धुटके. चला करा फायनल बिलकुल. चला उद्या खरेदीवर. याला मध्ये समृद्धी. बिलकुल मावला तर माऊली भाऊचा बिलकुल. चला हा चला झालं का एंड झालं का शिवलाल भाऊ. हा कसं म्हणता. हा निपटलं का. थांबा ना. हे काय काढले. थांबा तुम्ही गडबड नका करू. 1 मिनिट बोलते मला. हा बोला खादोडे साहेब बोला. हा कसं करू म्हणलं. 14 पर्यंत आला इथं. हो म्हणजे 28 लाखात 2 एकर समजा घ्यायला तयार आहे पुढचा. कसं करू बोला ना पुढे. नाही बा तुम्ही गडबड करू नका. पण आता थोडासा उशीर झाला असता कारण पंचायत आली असती. तर मी काय म्हणतो ते आपला प्लॅन कॅन्सल झालेला आहे आता वीटभट्टीचा. कारण की ते मच्छी तलाव आणि ते आपल्या तिकडे कसं पाणी गिनी पुरेसं असलं पाहिजे. तर मुलगा काय म्हणते आपल्याला स्टोन क्रेशरचं सुरू करायचं आहे. कारण की ज्या वावरात जास्त दगड असन असं वावर पहा तुम्ही. हा म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे पुरा बिलकुल खडकच असला पाहिजे त्या जमिनीतनी. अशी जमीन पहा आपल्याला. भला 20 लाख रुपये एकरा नसली चालते. स्टोन क्रेशर आपल्याला सुरू करायचं आहे. हे कॅन्सल करा बस. आपल्याला काही याच्यावर बोलायचं नाही. किती बोलले तुम्ही. 10 बोललो मी समजा. आता यायचं 14 पर्यंत आहे. सोडून द्या आपल्याला नाही घ्यायचं ते. आपल्या स्टोन क्रेशरचं घ्यायचं आहे. कॅन्सल मारा ते. बरं मग ठीक आहे. मग मी काय बोलत नाही मग नाही का. हो बरं आपल्याला ते पाहिजे ना. दगड पाहिजे खडक पाहिजे समजा नाही का. बरं ठीक आहे ठेवतो मग. हो ठीक आहे. तर मी काय म्हणलं काशीनाथ भाऊ. तर आत्ता खादोडे साहेबाचा फोन आला की कसं आहे आता याच्यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही. कारण की त्याला वावर पाहिजे खडकाचं. तर हे आहे काळ्या मातीचं. त्यामुळे कसं आपण काही याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही. तर जयरामजी की काय म्हणलं तुमचं करू राहिल्या. काय आहे काय म्हणलं. काय जबरदस्ती आहे का. हा मला काय सांगायचं मला घेऊ नको. बस झाली आपली लिमिट संपली. हा मग आता मी काय बोलू शकतो याच्यात नाही बोलायचं मला पुढे कोणी का मला काय. पण तुम्ही मधातून कसे काय सोडून चालले तुम्ही. बोला नाही लागणार का तुम्हाला. हा मोठ्या गोष्टी करत 20 लाखाने घेतो 15 लाखाने घेतो. हा म्हणजे काय जबरदस्ती आहे का मारती. तू काय बोलला. तुला का म्या बोल म्हणलं बाबा. हा तुला का म्हणलं का म्या. मग आता माझ्या आता मला वरून फोन आला मला तसं वागा लागेल. माझ्यावरचे पैसे आहे का. काही राहायचे फालतू. चला जाऊ दे तिकडे. म्हणलं असे आहे पा म्हणलं कशी भोपायला का ते. म्हणजे असं असते का हे. अशी हराशी असते का. आता ते कसं आहे आता त्याने त्याची इच्छा शेवटी नाही बोलायची. आता शेवटी तुम्ही बोलले. हो याच्यानंतर कोणी आहे का. हा चला म्हणलं कोणी बोलते का याच्यावर. आता कोण बोलणार आहे फालतू. आम्हाला वाटलं 15 लाख रुपये बोलते का ते. म्हणून आम्ही आता हिंमत लावली सगळ्यानं. हे असं झालं ना. ते आता पहिल्यावर काय करावं. नाही ते विषय वेगळा आहे. पण आता कसं आहे तुम्ही बोलले. हो आता फायनल झालं. तुम्हाला 14 लाख रुपये आणि 28 लाख रुपये माऊलीला द्यायचे आहे. तर त्यातले तुम्ही किती देऊ शकता. किती खरेदीवर देऊ शकता. 3 महिने साईड. हा बोला म्हणलं आता बस विषय संपला. बरं चला वाचलो बा. मी आता म्हणलं बस मापाशी थांबते का दुकान. बरं चला मग आम्ही येतो मग. आता झालं मग फायनल. ओके चला येतो मग. असं कसा करू राहिला रे बा कंदील. 1 एकर तुले घ्यायचा 1 एकर मला घ्यायचा आहे का. एकटाच हिस्सा येईन करू का मी. 14 लाख रुपये एकर राजा. आपलं काय बोलणं झालं तर लक्ष्मणराव गुरुजी तुम्ही होते ना. कसं झालं आता हे काय बोलू राहिले बाबा. बोला पण मी काय असं थोडं बोललो की 14 लाख नाही म्हणलं. म्या म्हणलं बा 8 लाख रुपयाच्या वर जर शिवल्या बोलला नाही तर मी बोलतो बा म्हणलं मग आपण 1 एकर घेऊ आपण 9 लाख रुपयानं. पण हे 14 म्हणते ना बा. मग एवढं नाही ना आपलं. एवढा बजेट नाही बा आपला. प्लस तरी मग काय तर सगळे पाय काढतेच ना तिचा. जाऊ द्या बा म्हणलं काशीनाथ भाऊ फायनल करा. माऊली भाऊ तुम्हाला 22 लाख रुपये उद्या भेटून जाईल. आणि उरलेले खरेदीवर आपण 15-20 दिवसांनी देऊन टाकू 8 लाख रुपये. झालं विषय खलास. जाऊ द्या तिकडे विषय बोलू नका बाबा. जाऊ द्या आता शिवल्याचं काम काढणं माझ्याकडे लागलं. त्यांना बिलकुल हे बा पुऱ्याचा गेम केलेला इथं. हो आपण मोठे हुशार समजून राहिले स्वतःले. बिलकुल हे बा सगळ्याच्या चाटीवर पाणी फिरून गेला म्हणलं ते. हो आता मी हा ते आता पाहतो काय आहे. जाऊ दे एक खेपची माया जराशी महाग गेलं मला ते. जाऊ दे चला म्हणलं घराकडे. पण आता कंदील बुडा देतो म्हणे ना. काय राजा कंदीला बाई असं असते का. आपण आता तूच पाहिजे बा. इतकं मागाचं मी कसं काय करू. 8 लाख रुपये असतं घेतलं असतं बा. आता मागा दोस्त त्याच्यात नाही. आता ते पहा काय ते विषय जाऊ द्या. आता जे झालं ते आता त्याला काही इलाज नाही मारत राहता. आता कसं आहे तुम्ही बोलले तुम्हाला द्यास लागते ते. पैसे भेटून जाईल काळजी नाही म्हणलं. मारुती पक्का आहे म्हणलं शब्दाचा काय. फक्त काशीनाथ भाऊ एक निरोप पोहोचचा म्हणलं शिवलाल भाऊ जोडा. मारुतीला फिटून एवढं सोपं नाही म्हणा. एक दिवस तुम्हाला फिटवल्याशिवाय राहणार नाही म्हणा. सगळी कार्यक्रम हे जे केला ना हे बबनराव आणि या शिवलाल टोयगोटेने केलेला आहे. खादोळेचा फोनही नाही आला. या दोघांनाच काहीतरी इकडे तिकडे केलेला आहे. आलं माझ्या लक्षात आता पुन्हा. ठीक आहे विषय संपवा आता. उद्या दुसरा एपिसोड. धन्यवाद. पाहू आता काय होते पुढे.